नमस्कार. आपण 41वा श्लोक पाहत आहोत. बघू आपण पहिल्यांदा श्लोक बघूयात. 40 श्लोक आपले पूर्ण झालेले आहेत. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या श्लोकाला पूरक असाच हा 41वा श्लोक आहे. सर्व सुखाचे स्थान आत्माराम रूपी आहे, तेथेच लक्ष केंद्रित करावं असं समर्थांनी आपल्याला बजावून सांगितलेलं आहे. म्हणजेच एकाग्रता कशी केंद्रित करावी मनाला ते आपल्याला सांगतायत, बजावतायत. अन्य ठिकाणी कोठेही किती धडपडलास किंवा गेलास तरी सुख प्राप्त होणार नाही, म्हणून बहुहिंडता हा शब्द वापरलेला आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच म्हणजे हिंडणे आणि परमार्थ म्हणजे थांबणे. किती छान ना. सुखाच्या ओढीने इंद्रिय धावत असतात. त्याच्यात ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात की हिरव्या रानी गुरे फिरे असं म्हटलं आहे. माणसे जन्मोजन्मी हिंडतच असतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. शंकराचार्यांनी इतकी सुंदर गायलेलं आहे ते. याप्रमाणे 84 लक्ष योनी फिरून कोणत्या तरी जन्मात विषय तृप्ती होते का आणि होणार आहे का? म्हणून समर्थ म्हणतात, जगास वाटे सीण व्हावा, तेने विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा तगबग सुटे. नाही मिळालं तर किती तगबग होते. म्हणून इंद्रिये कासावीस करती असे म्हटले आहे. इंद्रिय नुसती कासावीस होतात. यासाठी समर्थांनी परिभ्रमण खूप केलं, पण त्यांचा उद्देश काय होता? परमार्थ साधना पूर्ण झाली. परमार्थ साधकाला त्यांनी उपदेश केलाय हा की लोकसंग्रह, समाजसेवा ह्या गोष्टी हिंडण्याचे साधन आहे, परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी ते ठाईच बैसोनी करावा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, हे साधन त्यांनी केलं पाहिजे. जोपर्यंत भगवंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे करायचं. त्यांना समर्थांना भगवत प्राप्ती झालेली होती. केव्हा त्यांनी देश उच्चाटन कधी केलं? जेव्हा त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर एक पूर्ण तप म्हणजे 12 वर्षाचा एक तप असतो. त्यांनी टाकळीला एकांतात भिक्षा मागून राघवी वस्ती केल्यानंतर घोर तपश्चर्या केली. आणि ह्या गोष्टी आपल्याला विसरून चालता येणार नाहीत. आपण म्हणाल की मग समर्थ तर किती हिंडत होते, किती फिरत होते, त्यांनी किती ठिकाणी हनुमानाची मंदिरं बांधली, तेव्हा ते हिंडलेच ना. मग बहु हिंडता दिलेले. पण केव्हा ज्या वेळेला परमार्थ पूर्ण झालेला आहे, मग आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्यावेळेला त्यांनी एक परत तप करून, एकांतामध्ये तप करून पुन्हा त्यांनी मग राघवाची वस्ती, म्हणजे तिथे त्यांना राघवाचा आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आणि हे आत्मसुख जे आहे त्याचं वर्णन 22व्या श्लोकामध्ये आहे. ते कसं प्राप्त झालं ते प्राप्त झाल्यानंतर एकांती शांत चित्ताने नित्य विचार करून आत्मारामाचा शोध घ्यावा. त्यासाठी बुद्धीचा विवेक हवा. विवेक मात्र बुद्धीचं सगळीकडे हवे. परमेश्वर प्राप्त करून घ्यायचं असेल तर कुठे किती वेळ घालवायचा आणि कुठे कोणामध्ये किती रमायचं, कोणत्या विषयामध्ये किती गुंतायचं, यामध्ये नेहमी विवेक पाहिजे बुद्धीचा, तरच काही साध्य करून घेता येतो. विवेकामध्ये सापडेना असे काहीच नसते. पारमार्थिक आणि प्रापंचिक सार्थक करून घेण्यासाठी बरे वाईट, शुद्ध अशुद्ध, नित्य अनित्य या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याला बुद्धीचा विवेक पाहिजे. म्हणून सज्जन जे लोक असतात ना, त्यांची क्रिया नेहमी ज्ञानपूर्वक असते. बघा समर्थ आपल्याला किती छान समजून सांगतात. मन सज्जन आहे, सज्जन मना, आणि मनाला पण ते सज्जन बनवतात. म्हणून जे सज्जन मन, ज्यांचं सज्जन मन झालेलं आहे, त्यांची क्रिया कशी असते? ज्ञानपूर्वक असते, शुद्ध असते. आणि
अं, असे कोण असतात तर पंडित असतात, समदर्शिना. हा, ते समदर्शी नसतात. सज्जनांचे लक्ष नेहमी कुणाकडे असते? आत्मारामाकडे असते. आत्माराम त्यांना प्राप्त करून घ्यायचा असतो. सामान्य लक्ष, माणसाचं लक्ष कुठे असतं? विविध गोष्टींमध्ये असतं, आणि विविध गोष्टींमध्ये वेगवेगळ्या नामांचा पण ते विचार करत असतात. म्हणून समर्थ आणि गोंदवलेकर महाराज सांगतात की एकच नाम घ्या, अखंड निष्ठेने ते नाम घ्या. त्या नामामध्ये तुम्हाला कुठेही कुठेही तुमच्या मनाची चंचलता नकोय. एकच नाम घ्यावं. आपण मागे पण बघितलेलं आहे की एकच देव असावा, एकच नाम असावं, एकच क्रिया असावी, एकच वस्ती असावी. तीच रामाची वस्ती आहे. आणि म्हणून मग तेव्हाच आपल्याला कुठेतरी एकांतात हे सगळं प्राप्त होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अनेक विविध संस्था आहेत, विविध तीर्थक्षेत्र आहेत, विविध हे आहेत, पण एकच त्यासाठी एकच गुरु असावा, एकच मंत्र असावा, एकच यंत्र असावा. त्यालाच आपण जीवन सगळं समर्पित केलं पाहिजे. सारखं सारखं बदललेलं नको. अध्यात्मामध्ये विस्तारापेक्षा खोलीला महत्व आहे. 2-2 फूट असं 4 ठिकाणी जर खणलं तर तिथे थोडं 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 असं पाणी मिळेल. पण एकाच ठिकाणी, म्हणजे हे विस्ताराचं नको आहे, तर अंतर खोलीचं पाहिजे आहे. एकाच ठिकाणी जर 5 फूट खणलं तर तिथे पाणी लागेल. असं अध्यात्म आहे. आणि म्हणून अंतर खोलीचे महत्व आहे तिथे. एका ठिकाणी खूप, म्हणून एकच देव, एकच गुरु, एकच मंत्र, एकच साधना, ही सगळं एक एकच असलं पाहिजे. सारखं रोज बदलायचं नाही. त्यामुळे मनाची चंचलतेतनं एकही काही प्राप्त होत नाही, असं समर्थांना सांगायचंय. कारण त्यांना माहिती आहे की माणसाचं मन चंचल आहे. तो या जपानी गुण न्यायाला लगेच दुसरा बदलतो. म्हणून त्यांनी केव्हा का सांगितलेलं आत्ता ते उपयोगी येते. खरोखर समर्थांना कोटी कोटी नमस्कार करण्यासारखं आहे की आमच्या मनाला ते किती काय काय गोष्टी बाहेर काढतात आणि समजवतात. त्यांना नमस्कार करूयात. हे पुष्प भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते.